हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वृत्तपत्रांमधील जाहिराती व बातम्यांवर आधारित असे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, हा जो प्रश्न असतो मंथनच्या एक्झाममध्ये, मंथनच्या परीक्षेमध्ये, तर हा प्रश्न जो असतो वृत्तपत्रावरील जाहिराती किंवा बातम्या यावर आधारित असा एक प्रश्न असतो आणि तो कशा पद्धतीने सोडवायचा तो आपण इथे बघणार आहोत. आता हे जे प्रश्न असतात ते कशा पद्धतीने असतात, तर वर्तमानपत्रांमध्ये वस्तूंच्या, सिनेमांच्या, नाटकांच्या, शिबिरांच्या, नोकरीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दिलेल्या असतात आणि या जाहिरातीमध्ये वेळ व वस्तूंचे नेमके वर्णन केले जाते. तसेच वर्तमानपत्रांमध्ये खेळ, मनोरंजन, राजकीय, आर्थिक, नैसर्गिक आपत्ती, ऋतू, जागतिक घडामोडी आणि याविषयीच्या बातम्या इथे असतात. बातमीचं जे शीर्षक आहे ते कोणत्या घटनेसंबंधी आहे, शीर्षकातील मजकूर कोणत्या विषयासंदर्भात आहे आणि बातमीच्या शीर्षकावरून कोणता ऋतू आहे, ही बातमी कोणत्या घटनेशी संबंधित आहे यावर आधारित प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर आता आपण इथे नमुना प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते इथे बघणार आहोत. आता इथे बघा, एक बातमी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे, आता ही बातमी एका चौकोनात इथे दिलेली आहे आणि इथे काय म्हटले बघा, या मुलांनो या रे या लवकर सारे नाटक पहा, धमाल विनोदी बालनाट्य. बालनाट्याचं नाव का दिलंय, माशाचं घोरणं पाहायला विसरू नका, चौकस चिंगी आणि घोरणारा मासा. तिकीट दर दिलेला आहे इथे रुपये 200, 100, 50 आणि इथे तारीख दिलेली आहे, दिनांक दिलेली आहे, दिनांक, त्यानंतर वार, स्थळ. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला इथे बातमी दिलेली जाईल आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. आता यावर प्रश्न विचारलेला आहे पहिला, की कोल्हापूरमध्ये महापुराचे थैमान. खालील बातमीचे शीर्षक कशाशी संबंधित आहे, कोल्हापूरमध्ये महापुराचे थैमान. हे जे हा जो टॉपिक दिलेला आहे, आता कोल्हापूरमध्ये महापुराचे थैमान हे कशाशी संबंधित आहे, तर बघा इथे शैक्षणिक, नैसर्गिक आपत्ती, खेळ व क्रीडा आणि राजकीय. यामध्ये नैसर्गिक आपत्ती हे आपलं उत्तर इथे बरोबर आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपला जो ब्लॉक आहे 2 नंबरचा तो इथे ब्लॅक करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे शीर्षक दिलेलं आहे हे कशाच्या संदर्भात आहे, तर नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, खालील बातमी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आता बातमी दिलेली आहे इथे, भारताने विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियाला 52 धावांनी नमवले. आता ही जे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ही बातमी, तर ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे, 3 नंबर, मग इथे 3 नंबरचा ब्लॉक इथे ब्लॅक केलेला आहे. ठीक आहे, आता पुढील 3 ते 6 प्रश्न हे या बातमीच्या संदर्भात दिलेले आहे. ठीक आहे, इथे ही जी जाहिरात दिलेली आहे आणि या जाहिरातीवर आता पुढील प्रश्न असणार आहे. आता पुढचा प्रश्न काय बघा, जाहिरात कशाची आहे. आता ही जी जाहिरात आहे ही कशाची आहे, ऑप्शन दिलेला आहे, बालनाट्याची, सिनेमाची, शाळेची आणि नोकरीची. आता ही जी जाहिरात आहे ही कशाची आहे, तर ही आहे बालनाट्याची. कारण धमाल विनोदी बालनाट्य इथे दिलेलं आहे. आपण जर जाहिरात वाचली, ही जी बातमी वाचली, तर आपल्याला त्यावरून समजतं की आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो कशावर आहे. ठीक आहे, तर कशाची जाहिरात आहे, बालनाट्याची आहे. मग आपण इथे बालनाट्य 1 नंबरला आहे म्हणून 1 नंबरचा ब्लॉक इथे ब्लॅक करणार आहोत. ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे त्यानंतर, म्हणजे 4 नंबरचा प्रश्न आहे, बालनाट्य कोणत्या दिवशी आहे. आता इथे दिलेला आहे आपल्याला दिवस कोणता आहे, रविवार. रविवार दिनांक 15 मे दुपारी 3:30. ठीक आहे, रविवार. मग आपली इथं ऑप्शन दिलेला आहे सोमवार, मंगळवार, रविवार आणि बुधवार. ठीक आहे, मग ऑप्शन नंबर आपला काय येईल, ऑप्शन नंबर येईल रविवार, म्हणजे 3 नंबरचा. ठीक आहे, आपण इथे 3 नंबर ब्लॉक इथे ब्लॅक करणार आहोत. हा 2 नंबरचा नाही बघा, 3 नंबरचा आपण ब्लॅक करणार आहोत. ठीक आहे, असे छोटे छोटे चुका इथे होत असतात. पुढे, बालनाट्य कोणत्या नाट्यगृहात आहे. काय प्रश्न आहे, बालनाट्य कोणत्या नाट्यगृहात आहे. आता तिथे स्थळ दिलेलं आहे बघा, शारदा नाट्यगृह. ठीक आहे, ऑप्शनमध्ये बघा, बालगंधर्व आहे, रंगकला आहे, शारदा आहे आणि सरस्वती आहे. तर आपलं उत्तर आलं शारदा, 3 नंबर. मग 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याला आपण इथे ब्लॉक जो आहे त्याला ब्लॅक करणार आहोत. ठीक आहे, नंतर पुढचा प्रश्न आहे, बालनाट्याचे तिकीट दर कोणता नाही. नाही म्हटलं इथे, आहे म्हटलंय का,
नाही. मग नाही म्हटले, आता तिकीट दर इथे दिलेले आहेत 200, 100 आणि 50. मग इथे 200, 100, 50 हे आहेत. मग 300 रुपये आहे का? नाही. मग उत्तर आपलं काय येतं? 4 नंबरचा ऑप्शन. मग 4 नंबरचा ब्लॉक जो आहे तो आपण ब्लॅक करणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एखादी जाहिरात दिली जाते आणि त्या जाहिरातीवर आधारित किंवा बातमी दिली जाते, त्या बातमीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा असा टॉपिक आहे. तुम्ही लक्ष देऊन जर ती बातमी वाचली, ती जाहिरात वाचली, तर हे जे मार्क जे असतात मंथनच्या एक्झाममध्ये ते आपल्याला मिळतात. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.